उरणमधील महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार समोर आलाय। विंधणे ग्रामपंचायत हद्दीत दुभत्या म्हशीच्या अंगावर विद्युत वाहक तार पडल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दिनांक 23 मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली। या घटनेत शॉक लागून म्हशीचा तडफडून मृत्यू झाला। विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी लहू भिवा भोईर हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुधाचा व्यवसाय करतात। त्यांच्या गोठ्याजवळून महावितरण कंपनीच्या विद्युत वाहक तारा जात आहेत। या धोकादायक तारा हटवण्यासाठी लहू भोईर यांनी वारंवार महावितरण कंपनीकडे मागणी केली होती, परंतु मागणीची दखल संबंधित कर्मचाऱ्यांनी घेतली नाही। गुरुवारी लहू भोईर यांच्या गोठ्याजवळील एका म्हशीच्या अंगावर विद्युत वाहक तार पडल्याची दुर्दैवी घटना घडली। यावेळी म्हैस तडफडून हंबरडा फोडू लागल्यानं भोईर कुटुंब झोपेतून जागे झाले। त्यांनी लागलीच उर्वरित म्हशींच्या गळ्यातील दोर कापले, त्यामुळे गोधन बचावलं। यावेळी झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लहू भोईर यांची सून आणि मुलगा म्हशींना वाचवण्याच्या प्रयत्नात थोडक्यात बचावले। या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत भोईर कुटुंबियांना सहकार्य केलं। तसेच पशुसंवर्धन अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले। महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे। लहू भोईर यांच्या कुटुंबियांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्या महावितरण कंपनीचे कर्मचारी, अभियंत्यांवर कारवाई करावी, तसेच भोईर कुटुंबियांना नुकसान भरपाई तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर यांनी केली आहे। लोकशक्ती लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, उरण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।